Hello students and welcome again to the new video of SCCP EduPoint. या व्हिडिओमध्ये आपण कालच्या व्हिडिओची पुढची सीरीज सुरू करतोय. काल आपण इंट्रोडक्शन टू लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल पाहिलं. आज आपल्याला पाहायचं आहे सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणजे काय असतात. ही गोष्ट तुम्ही सिंपल वेने समजून घ्या. ज्यावेळेस आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल सॉल्व करत असतो त्यावेळेस जर एकच इक्वेशन असेल म्हणजे हे एकच इक्वेशन असेल x + 2y = 7 वॉटएव्हर जे काही इक्वेशन असेल, फक्त हे एकच इक्वेशन जर असेल मित्रांनो तर ह्या इक्वेशनचे सोल्युशन्स हे इन्फायनाईट असतात. ओके, म्हणजे जर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल सॉल्व करायचे असतील आणि त्यांचे युनिक सोल्युशन्स आपल्याला पाहिजे असतील तर आपल्याकडे ॲटलिस्ट 2 लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स असायला पाहिजेत. बरं, फक्त इथंच गोष्ट थांबते का? नाही. तर कोणतेही 2 इक्वेशन्स असून चालत नाही. तर ते इक्वेशन्स कसे असावेत? सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स असावेत. मग सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय? सिम्पली जे 2 लिनियर इक्वेशन्स आहेत इन टू व्हेरिएबल ऑफकोर्स, तर त्यांच्यामध्ये व्हेरिएबल्स हे सारखेच असायला पाहिजेत. म्हणजे हे पहा, इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. हे 2 इक्वेशन्स कन्सिडर करा. याच्यामध्ये x आणि y हे व्हेरिएबल्स आहेत पहिल्यामध्ये आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये सुद्धा x आणि y हेच 2 व्हेरिएबल्स आहेत. जेव्हा असे इक्वेशन्स असतात किंवा असे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल असतात की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ व्हेरिएबल्स 2 असतील आणि ते सारखेच असतील, म्हणजे असं नाही चालत की एक इक्वेशन असे सपोज x + y = 7 आणि दुसरं इक्वेशन आहे p + q = 9. तर हे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल आहेत, परंतु हे सायमल्टेनियस नाही आहेत, म्हणजेच हे सॉल्वेबल नाही आहेत, हे सॉल्व करता येणार नाहीत. किंवा जर इंडिव्हिज्युअली सॉल्व केले यांना तर त्यांचे सोल्युशन्स हे इन्फायनाइटली मेनी येतील. आपल्याला जर युनिक सोल्युशन्स पाहिजे असतील तर दोन्ही इक्वेशन्समध्ये नंबर ऑफ व्हेरिएबल्स सेमच पाहिजे ॲज वेल ॲज ते व्हेरिएबल्स सारखेच पाहिजेत. मग हे सायमल्टेनियस इक्वेशनचं एक्झाम्पल तुम्हाला इथे दिलेलं आहे. तर हे सॉल्वेबल आहेत. मे बी याचे युनिक सोल्युशन येऊ शकतात. ठीक आहे. तर हे कसे सॉल्व करायचे? तर हे सॉल्व करण्याच्या एकूण 3 मेथड्स आहेत असं आपण म्हणूया. ओके, म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे असतील, इक्वेशनचे जर सोल्युशन घ्यायचे असतील तर ते सॉल्व करण्याच्या मेथड्स किती पाहू आपण. मेथड्स ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. तर लास्ट इयरला आपण 2 मेथड्स पाहिलेले आहेत. तर पहिली मेथड आपण म्हणूयात एलिमिनेशन मेथड. याची ओळख आपल्याला लास्ट इयरमध्ये झालेली आहे, एलिमिनेशन मेथड. दुसरी आहे सबस्टिट्यूशन मेथड. ठीक आहे, सबस्टिट्यूशन मेथड ही सुद्धा आपण लास्ट इयरला पाहिलेली आहे. यावर्षी नवीन कोणत्या मेथड्स पाहायच्या आहेत? ह्या तर पाहायच्या आहेतच, त्या व्यतिरिक्त आपल्याला ग्राफिकल मेथडसुद्धा पाहिजे आहे. ग्राफिकल मेथड म्हणजे ग्राफच्या साहाय्याने सायमल्टेनियस इक्वेशन्स कसे सॉल्व करायचे. आणि आणखी एक मेथड पाहिजे आहे, त्याला आपण म्हणतोय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल किंवा त्यालाच बोललेलं आहे डिटर्मिनंट मेथड. डिटर्मिनंट मेथड. तर ह्या 2 मेथड्स आपल्याला यावर्षी एक्स्ट्रा पाहिजे आहेत. तर आपण म्हणू शकतो की सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व करायचे असतील तर आपण ते 4 पद्धतीने सॉल्व करू शकतो. तर ह्या त्या 4 मेथड्स आहेत. एलिमिनेशन मेथड 9th स्टँडर्डमध्ये ऑलरेडी आपण याचं इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे, ती समजावून घेतली आहे. सबस्टिट्यूशन मेथड अगेन ही सुद्धा आपण 9th स्टँडर्डमध्ये पाहिलेली आहे. यावर्षी ह्या 2 नवीन मेथड्स ग्राफिकल मेथड आणि क्रॅमर्स रूल आपल्याला नव्याने पाहायचा आहे. आता जी पहिली मेथड आपण पाहिलेली आहे ही मेथड 1, जिला आपण बोललेलो आहोत एलिमिनेशन मेथड. तर हे 2 इक्वेशन्स कन्सिडर करा. 5x - 3y = 8 आणि दुसरं इक्वेशन 3x + y = 2. हे 2 इक्वेशन कन्सिडर करा. हे जर सॉल्व करायचे असतील आणि एलिमिनेशन मेथडनं सॉल्व करायचे असतील तर ह्या इक्वेशनमध्ये एक्सचा किंवा वायचा कोएफिशियंट सारखा असणं गरजेचं आहे दोन्ही इक्वेशनमध्ये, तरच ते एलिमिनेशन मेथडनं सॉल्व करता येतील. आता इथे ना एक्सचा कोएफिशियंट सारखा आहे ना वायचा कोएफिशियंट सारखा आहे. मग कोणता तरी एक कोएफिशियंट आपल्याला सारखा करून घ्यावा लागेल अगोदर युजिंग द रूल्स ऑफ इक्वेशन्स. तर
इथे काय केलं यांनी, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 2 बाय 3, म्हणजे इक्वेशन 2ला 3ने मल्टिप्लाय केलेलं आहे बोथ साईडला. ऑफकोर्स दोन्ही साईडला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं. तर हे इक्वेशन नंबर 3 तयार झालं. मग इक्वेशन नंबर 2ला जर 3ने मल्टिप्लाय केलं तर त्याच्यामधील प्रत्येक टर्मला बोथ साईडच्या आपल्याला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो 3 टाइम्स 3x झाला 9x, 3 टाइम्स y झाला 3y आणि 3 टाइम्स 2 झाला 6. तर असं नवीन इक्वेशन नंबर 3 आपल्याला मिळालेलं आहे. ऑब्वियसली ते सुद्धा सायमल्टेनियस इक्वेशनच आहे. ह्या दोघांशी त्याचं रिलेशन आपण जोडू शकतो. मग इक्वेशन 2 पासून इक्वेशन 3 तयार झालेलं आहे, राईट. सेकंडपासून थर्ड तयार झालेलं आहे. तर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 यांना आपण सॉल्व करू शकतो. तर सॉल्व कसं करणार, आता पहा. वायचा कोएफिशियंट तुम्हाला सारखा दिसतोय, राईट. मग सारखा जर असेल तर त्याच्या साईनकडे लक्ष द्यावं लागतं. जसं की तिसऱ्या इक्वेशनमध्ये 3yचं साईन आहे पॉझिटिव्ह आणि इक्वेशन 1मध्ये ते आहे निगेटिव्ह. तर याची जर ॲडिशन केली आपण, तर ॲडिशन केल्याच्या नंतर आपण त्यांना सॉल्व करू शकतो. ओके, नाऊ लेट अस ॲड इक्वेशन 1 इन इक्वेशन 3. ॲड करा म्हणजे काय, आपण ॲडिशनचं ऑपरेशन परफॉर्म करतो आहे. ठीक आहे, मग हे ॲडिशनचं ऑपरेशन कसं परफॉर्म होईल. इथे 5x आणि 9x होतील 14x, 3y निगेटिव्ह 3y पॉझिटिव्ह कॅन्सल आउट होतील, त्याचा आन्सर 0 होईल, ते लिहिण्याची गरज नाही. देन 8 + 6 होतील 14. सो नवीन इक्वेशन आपल्याला मिळालं 14x = 14. तर एक्सची व्हॅल्यू आपण सहज फाईंड करू शकतो. या साईडचा मल्टिप्लिकेशनमधला 14 या साईडला डिव्हिजनमध्ये गेला, इथे डायरेक्ट लिहिलेला आहे. सो x = असं होईल 14 राईट साईडचा आणि लेफ्ट साईडचा 14 मल्टिप्लिकेशनच्या रिलेशनमधून तो साईड बदलल्यामुळे डिव्हिजनच्या रिलेशनमध्ये गेला. 14 कॅन्सल आउट झाले आणि भाग 1चा बसला. सो एक्सची व्हॅल्यू आपल्याला इथे 1 मिळालेली आहे. ओके, त्याच्यानंतर एक तर व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे एका व्हेरिएबलची. आता इक्वेशन सॉल्व करणं म्हणजे काय, त्याच्यातील दोन्ही व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज फाईंड करणं. एक तर काम झालेलं आहे आपलं. आता एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता वायची व्हॅल्यू मिळवण्यासाठी ह्या एक्सची व्हॅल्यू कोणत्या तरी इक्वेशनमध्ये पुट करायची. शक्यतो छोट्या इक्वेशनमध्ये पुट करा. ती आता एकूण आपल्याकडे इथे 3 इक्वेशन्स आहेत, इक्वेशन 1, 2 आणि 3. तर त्यापैकी जे छोटे दिसेल त्याच्यामध्ये तुम्ही पुट करू शकता, म्हणजे कॅल्क्युलेशन थोडं सोपं जाईल. नाहीतर कोणत्याही इक्वेशनमध्ये ती व्हॅल्यू पुट केली तरीही काम भागतं आपलं, म्हणजे दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू निघते. तर इथे यांनी काय केलेलं आहे की एक्सची जी व्हॅल्यू आहे 1 ही इक्वेशन 2मध्ये पुट केली आहे. इक्वेशन 2 हे आहे. ओके, मग याच्यामध्ये 3 आणि एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली आणि पुढचं जशाच तसं प्लस y = 2. मग 3 टाइम्स 1 किती होईल 3 प्लस y = 2. म्हणजेच yची व्हॅल्यू किती येईल, हा 3 पॉझिटिव्हचा इकडे जाऊन निगेटिव्ह झाला, म्हणजे हे असं झालं y = 2 आणि हा पॉझिटिव्ह 3 इकडे जाऊन निगेटिव्ह झाला, म्हणजेच yची व्हॅल्यू आली -1. तर अशा प्रकारे yची व्हॅल्यूसुद्धा इथे त्यांनी फाइंड आउट केलेली आहे. म्हणजेच इक्वेशनमधील दोन्ही व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. म्हणजेच त्या इक्वेशनला आपण सॉल्व केलं आहे, लिनियर इक्वेशन्सला सॉल्व केलं आहे. ओके, सो सोल्युशन्स तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. इथे सोल्युशन आलेले आहेत x = 1 आणि y = -1. हे असं लिहिलं तरी चालेल किंवा तुम्ही त्याला ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये लिहू शकता. इट इज ऑल्सो रिटन ॲज x टाइम y = 1, -1. म्हणजे इक्वेशनचे सोल्युशन्स 1, -1. आपण कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये एखाद्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स कसे लिहायचे ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये, त्या प्रकारे तुम्ही इक्वेशनचे सोल्युशन्स लिहू शकता. ओके, आता पाहूया आपण सेकंड मेथड ऑफ सॉल्विंग द सेम इक्वेशन्स. ओके, तर सेकंड मेथड काय आहे पहा. हे गिवन इक्वेशन्स 1 आणि 2. आता ही सबस्टिट्यूशन मेथड आहे. तर सबस्टिट्यूशन मेथड केव्हा इफेक्टिव्ह असते, ज्यावेळेस इक्वेशनमध्ये कोएफिशियंट्स हे छोटे छोटे असतात, म्हणजे खूप मोठे किंवा फ्रॅक्शनल असत नाहीत. अशा वेळेस सबस्टिट्यूशन मेथड ही मोर इफेक्टिव्ह असते, हे लक्षात असू द्या. ओके, मग यांनी काय केलेलं आहे, लेट अस राईट द व्हॅल्यू ऑफ y इन द टर्म्स ऑफ x. तर yची व्हॅल्यू एक्सच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केली त्यांनी, किंवा तुम्ही एक्सची व्हॅल्यू yच्या फॉर्ममध्ये देखील कन्वर्ट करू शकता. तर इथे यांनी काय केलेले, yची व्हॅल्यू एक्सच्या फॉर्ममध्ये अगोदर फाइंड केली आणि नंतर ती इक्वेशन 2मध्ये पुट केली. पाहूया. इक्वेशन 1ला त्यांनी मॉडिफाय केलं असावं. लेट मी चेक. ओके, इक्वेशन 2ला मॉडिफाय केलं आहे. हे इक्वेशन 2
त्याला कसं मॉडिफाय केलं, हा जो 3x होता पॉझिटिव्हवाला लेफ्ट साईडला तो राईट साईडला गेला आणि त्याचं साईन चेंज झालं. म्हणजे वायची जी व्हॅल्यू आलेली आहे ती आलेली आहे एक्सच्या फॉर्ममध्ये आणि ती काय आहे y इज इक्वल टू 2 - 3x आणि त्याला नवीन इक्वेशन नंबर 3 देऊन टाकलं नंबर. आता ही वायची जी व्हॅल्यू आहे एक्सच्या फॉर्ममध्ये ती आपल्याला एका इक्वेशनमध्ये पुट करायची. आपल्याकडे 2 इक्वेशन आहेत. ओके, 2 इक्वेशन्स आहेत. तर त्यापैकी आपण सेकंड इक्वेशनला मॉडिफाय करून थर्ड इक्वेशन बनवलेलं आहे. तर ही जी इक्वेशन 3 मधली वायची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला इक्वेशन 1 मध्ये पुट करावी लागेल. इक्वेशन 2 मध्ये पुट करून चालणार नाही. लक्षात ठेवा, बेसिक ट्रिक आहे. ज्या इक्वेशनला आपण मॉडिफाय करून नवीन इक्वेशन बनवलेलं आहे ऑब्वियसली सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय करण्यासाठी, तर त्याच इक्वेशनमध्ये ती व्हॅल्यू पुट करता येत नाही. ज्या इक्वेशनला मॉडिफाय केले त्याच इक्वेशनमध्ये पुट करायची नाही, तर 1 मध्ये पुट करायची. तर त्यांनी सुद्धा खाली सांगितलेलं आहे की सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन नंबर 1. तर वायची ही जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 1 मध्ये आपण पुट करणार आहोत आता. ओके, ठीक आहे. तर इक्वेशन 1 काय आहे, 5x - 3y इज इक्वल टू 8. इक्वेशन नंबर 1 आहे. मग वायची व्हॅल्यू काय आलेली आहे 2 - 3x, राईट. सो 5x जशाच तसा, मायनसचं साईन जशाच तसं, हा 3 देखील जशाच तसा आणि फक्त वायची व्हॅल्यू ही आहे आणि y हा 3ला मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. त्याच्यामुळे याला ब्रॅकेटमध्ये टाकलेलं आहे वायच्या व्हॅल्यूला. वायची व्हॅल्यू कुठं आलेली आहे ही पहा इथे, ही वायची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट केलेली आहे. म्हणजे वायच्या ठिकाणी 2 - 3x पुट केला आहे. ऑब्वियसली त्या दोन्ही टर्म्स 3ला मल्टिप्लिकेशनच्या रिलेशनमध्ये असतील आणि राईट साईड इज इक्वल टू 8 जशाच तसं. आता याला फर्दर मॉडिफाय कसं केलं पहा, 5x जशाच तसा, 3 टाइम्स मायनस म्हणजे 3 टाइम्स 2, ऑब्वियसली 3 हा मायनस आहे, सो -3 टाइम्स 2 किती होतील -6 आणि मायनस येणारा आन्सर प्लस येईल. 3 टाइम्स 3x होईल पॉझिटिव्ह 9x आणि राईट हँड साईड जशाच तशी. त्याच्यानंतर हा 5x आणि हा 9x ह्यांच्या दोघांचे साईन सारखेच आहेत त्याच्यामुळे त्यांची ॲडिशन होईल. तर ती आली 14x -6 जशाच तसे. पुन्हा मायनसवाले 6 राईट साईडला गेले प्लस झाले आणि त्यांची ॲडिशन झाली बिकॉज दोघांचे साईन सारखेच आहेत, पॉझिटिव्ह आहेत. सो 8 + 6 14 झाले. लेफ्ट हँड साईडला 14x आहे. अगेन 14x इज इक्वल टू 14 मिनिंग x इज इक्वल टू 14/14 दॅट इज 1. सो एक्सची व्हॅल्यू 1 आलेली आहे. ओके, मागच्या मेथडमध्ये सुद्धा एक्सची व्हॅल्यू किती आली होती 1च आली होती, राईट. ही इथे एलिमिनेशन मेथडने आणि सबस्टिट्यूशन मेथडनेही तीच येईल, कारण फक्त मेथड बदलते, त्याचं मीनिंग चेंज होत नाही किंवा त्यांच्या व्हॅल्यूज व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यूज देखील चेंज होत नाही. आता फक्त एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे, वायची व्हॅल्यू फाईंड करणं बाकी आहे. तर आता काय करावं लागेल, एक्सची जी व्हॅल्यू आहे +1 ती कोणत्या तरी इक्वेशनमध्ये पुट करावी लागेल. मग मॉडिफाय केलेलं इक्वेशन नंबर 3 आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी लेफ्ट हँड साईडला y आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू इथे पुट केली की डिरेक्टली आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल. ओके, म्हणजे हे सगळ्यात सोपं आहे की जे मॉडिफाय इक्वेशन केलेलं आहे त्या मॉडिफाईड इक्वेशनमध्ये आपण एक्सची व्हॅल्यू पुट केली तर वायची व्हॅल्यू आपल्याला फास्टर वेनं मिळेल. सो इक्वेशन 3 काय होतं, y इज इक्वल टू 2 - 3x आणि एक्सची व्हॅल्यू आलेली आहे +1. सो y इज इक्वल टू 2 जशाच तसा, निगेटिव्हचं साईन जशाच तसं, 3 जशाच तसा आणि x हा 3ला मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तर एक्सची व्हॅल्यू आपण 1 पुट केली. सो -3 × 1 होईल -3, बाकी जशाच तसं. सो 2 - 3 होईल -1. सो वी गेट द सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन्स. x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू -1. दॅट्स इट. ओके, नेक्स्ट इक्वेशन आपण सॉल्व करूया. ऑब्वियसली इथे तुम्हाला ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे, तर ही ॲक्टिव्हिटी आपण कंप्लीट करूया. सो गिवन इक्वेशन्स आहेत मित्रांनो, 3x + 2y = 29 आणि 5x - y = 18. सो सोल्युशनमध्ये हे दोन्ही इक्वेशन्स दिलेले आहेत. आता हे काय म्हणत आहेत, लेट अस सॉल्व द इक्वेशन बाय एलिमिनेटिंग y. म्हणजे एलिमिनेशन मेथड ते अप्लाय करतात आणि त्यांना स्टार्टिंगला yला एलिमिनेट करायचं आहे. तर ही गोष्ट आपल्याला समजली. आता हे समजण्यासाठी त्यांनी इथे फ्रेज दिलेला आहे, नाही लिहिला तरी चालतो. चेक करणारा समजून जातो की एलिमिनेशन मेथड यूज केलेली आहे आणि yला एलिमिनेट करत आहे. फिल सुटेबल द बॉक्सेस बिलो, म्हणजे खालील बॉक्सेस फिलअप करायचे सुटेबल व्हॅल्यूजनी. ओके, सो इक्वेशन नंबर
2 जे आहे ते आहे 5x इंटू ओके, यांनी काय केलेलं आहे, इक्वेशन 2ला 2ने मल्टिप्लाय केलं आहे. कशामुळे तुम्हाला समजायला पाहिजे की इलिमिनेशन मेथड ॲप्लाय करायची, वायला इलिमिनेट करायचं आहे, तर इक्वेशन 1मध्ये वायचा कोएफिशियंट 2 आहे आणि इक्वेशन 2मध्ये तो -1 आहे. तर त्या -1ला मायनसची 2 करायचं असेल तर इक्वेशन नंबर 2ला आपल्याला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो वी आर डुईंग द सेम. सो हा 5x इंटू किती येतील, 2ने मल्टिप्लाय करायचे, 2ने मल्टिप्लाय करायचे तर इंटू 2 येईल. ओके, -y जो आहे हा त्यालासुद्धा 2ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि 18ला सुद्धा 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. ऑलराईट. त्याच्यानंतर 5x टाइम्स 2 हा झाला 10x, -y टाइम्स 2 होईल -2y आणि 18 टाइम्स 2 होईल 36. ओके, चला हे नवीन इक्वेशन 3 बनलेलं आहे. आता हे काय म्हणत आहेत, लेट अस ॲड इक्वेशन 1 अँड 3. 1 आणि 3 यांची ॲडिशन करायची. तर इक्वेशन 1 त्याने लिहिलं आहे आणि थर्ड इक्वेशन आपण आत्ताच फाइंड केलं आहे. ओके, तर ते इथं जशाच तसल्या ॲडिशन करायची आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ॲडिशन करायची असेल तर दुसऱ्या इक्वेशनचे साईन्स जशाच तसे राहतात, ते चेंज होत नाही. सो हे 10x मायनस 2y इज इक्वल टू 36. मग इथे 2y कॅन्सल आउट होतील. आपल्याला ॲक्टिव्हिटीमध्ये असं करायचं नाही, समजण्यासाठी मी इथे कॅन्सल आउट केलं. आणि या ठिकाणी 3x + 10x किती होईल, 13x. आणि या साईडला 9 + 6 15ला 5 रिमाइंडर 1 अँड 3 + 2 5 आणि रिमाइंडर 1 6 65. सो 13x इज इक्वल टू 65 होत असेल तर एक्सची व्हॅल्यू किती येईल, दोन्ही साईडला 13ने आपण डिवाईड जर केलं तर लेफ्ट हँड साईडचा कोएफिशियंट 13 कॅन्सल होईल, तिथे 1 येईल, लिहिण्याची गरज नाही, तो इथे त्यांनी ऑलरेडी लिहून टाकलेला आहे. आणि 65 डिवायडेड बाय 13 तर त्याचा आन्सर येईल 5. कारण 13 टाइम्स 5 होतील 65, म्हणजे 65ला जर आपण डिवाईड केलं, होल्ड ऑन सेकंड, 65ला जर आपण डिवाईड केलं 13ने तर 5चा भाग बसेल, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू किती आली, 5. आता एक्सची जी व्हॅल्यू 5 आहे ती इक्वेशन 1मध्ये पुट करायची. ओके, सो इक्वेशन 1 त्यांनी दिलेलं आहे इथे. ओके, 3 टाइम्स एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे, 5. तर इथे 5 लिहून टाकूयात. ओके, प्लस 2y जशाच तसा, प्लस 29सुद्धा जशाच तसा. मग 5 टाइम्स 3 किती होतील, ऑब्वियसली ते 15 होतील, प्लस 2y इज इक्वल टू 29. सो हे 15 पॉझिटिव्हचे लेफ्ट हँड साईडचे राईट हँड साईडला गेले तर निगेटिव्ह 15 होतील. ओके, सो 29 मायनस 15 किती होतील, म्हणजे 29मधून जर आपण 15 काढले तर आन्सर येईल 14. ओके, म्हणजे नवीन इक्वेशन काय बनलं, म्हणजे ते इक्वेशन मॉडिफाय कसं झालं, 2y इज इक्वल टू 14, म्हणजेच yची व्हॅल्यू येईल 7. ओके, हे 2 इकडे जाऊन डिनॉमिनेटरमध्ये जाईल, 14 डिवाइडेड बाय 2 होईल 7. सो yची व्हॅल्यू येईल 7. ओके, सो एक्सची व्हॅल्यू किती आलेली होती, 5 आणि yची व्हॅल्यू आलेली आहे 7. सो x, y इज इक्वल टू 5, 7 इज द सोल्युशन. ह्या इक्वेशनचे सोल्युशन्स आहेत. तर अशा प्रकारे आपण हे सॉल्व केलं, म्हणजे एक ॲक्टिव्हिटी कंप्लीट केली. तसं ॲक्टिव्हिटी पेपरमध्ये एक बॉक्स फिलअप करण्यासाठी अर्धा मार्क असतो. इथे खूप सारे बॉक्सेस दिलेले आहेत, म्हणजे ही ॲक्टिव्हिटी एक्झाममध्ये अशी येणार नाही, ती मॉडिफाय करतील. एक्झाममध्ये 4 किंवा 6 एम्प्टी बॉक्सेस येतात, म्हणजेच ॲक्टिव्हिटी ती 2 किंवा 3 मार्काला येऊ शकते. ओके, तर अशा प्रकारे एलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड आपण इथे पाहिली. आता प्रॅक्टिस सेट 1.1मध्ये काय दिलेलं ते पाहूया. Complete the following activity to solve the simultaneous equations. 5x plus 3y is equal to 9 and 2x minus 3y is equal to 12. हे इक्वेशन्स आहेत. आता एक गोष्ट समजून घ्या, इथे एलिमिनेशन मेथडने यांनी ट्राय केलं याला सॉल्व करण्याचं. इक्वेशन 1मध्ये yचा कोएफिशियंट 3 दिसतोय आणि बाय डिफॉल्ट इक्वेशन 2मध्ये देखील yचा कोएफिशियंट तुम्हाला -3 दिसेल, म्हणजे कोएफिशियंट सारखे आहेत. ऑब्वियसली साईन डिफरन्स आहेत त्याचे, म्हणजे ॲडिशन होणार आहे पुढं. आता इथे नवीन इक्वेशन तयार करण्याची गरज भासत नाही. कधी कधी
असे इक्वेशन येतात की डिरेक्टली ते एलिमिनेट करता येतात, काही टर्म्स डिरेक्टली एलिमिनेट करता येतील. कधी कधी नवीन एक इक्वेशन बनवावं लागेल, तर कधी कधी नवीन 2 इक्वेशन्स बनवावे लागतात. ओके, तर ही गोष्ट समजून घ्या. इथे काहीच करण्याची गरज नाही, जशाच तसे आपण इक्वेशन्स पुट केले. म्हणजे इक्वेशन 1 आणि 2ची जर ॲडिशन केली आपण, तर 3y वाली टर्म कॅन्सल आउट होईल, म्हणजेच एलिमिनेट होईल आणि एक्सची व्हॅल्यू आपल्याला सहज फाईंड करता येतील. तर इक्वेशन 1 आणि 2ची ॲडिशन ते इथे करतायत. ओके, ते एकाखाली एक त्यांची मांडणी केली. इथे 3y पॉझिटिव्ह 3y निगेटिव्ह कॅन्सल आउट झाला. 5x प्लस 2x होईल 7x, x त्यांनी दिलेला आहे. आणि या साईडला 12 प्लस 9 होईल 21, म्हणजेच x इज इक्वल टू होईल 21 डिवायडेड बाय 7, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू येईल 3. ओके, आता एक्सची ही व्हॅल्यू आपल्याला कोणत्या तरी इक्वेशनमध्ये पुट करावी लागेल. त्यांनी इक्वेशन 1मध्ये पुट केलेली आहे. एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे 3. तर एक्सची व्हॅल्यू 3 जी आलेली इक्वेशन 1मध्ये पुट करूयात. इक्वेशन 1 5x प्लस 3y आहे. सो 5x म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3 आणि बाकीचं जशाच तसं. सो 5 टाइम्स 3 15 होतील. ओके, आणि हे 15 डिरेक्टली त्यांनी काय केलं, एक स्टेप वगळून राईट साईडला नेलेले आहेत. लेफ्ट हँड साईडला 3 टाइम्स 5 किंवा 5 टाइम्स 3 पॉझिटिव्ह 15 होतील आणि ते राईट साईडला गेल्यास निगेटिव्ह 15 होतील. बाकी जशाच तसं. सो 3y इज इक्वल टू 9 मायनस 15. आता 9 मायनस 15 होणार नाही, 15 मायनस 9 करावं लागेल आपल्याला. सो 15 मायनस 9 होतील निगेटिव्ह 6. ओके, देन लास्ट स्टेप, हे निगेटिव्ह 6 जशाच तसे आणि हा 3 जो मल्टिप्लिकेशनच्या रिलेशनमध्ये लेफ्ट हँड साईडला आहे तो राईट हँड साईडला डिव्हिजनच्या रिलेशनमध्ये म्हणजेच डिनॉमिनेटरमध्ये जाईल. सो 3 1 3, 3 2 6 आणि ऑब्वियसली निगेटिव्हवाला 2 -2चा भाग बसला इथे. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू आलेली आहे मित्रांनो 3 आणि वायची व्हॅल्यू आलेली आहे -2. अशा प्रकारे आपण पहिली ॲक्टिव्हिटी प्रॅक्टिस सेट 1.1 मधली पूर्ण केलेली आहे. इथे सुद्धा प्रॅक्टिससाठी खूप सारे बॉक्सेस दिलेले आहेत. एक्झाममध्ये ते 4 किंवा 6 बॉक्सेस येत असतात. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये कवर करूया, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आहे, अपलोडिंगला वेळ जास्त लागेल. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे SCCP एज्युपॉईंटचे व्हिडिओज पाहत राहा. ऑब्वियसली तुम्हाला इथे फक्त आणि फक्त नॉलेज मिळेल. नॉलेज व्यतिरिक्त दुसरं काहीही मिळणार नाही. 100% knowledge and no extra things. Thanks for watching this video. Have a great time. Bye bye.